हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिधाडी येथील विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक आणि दुसरं वायरलेस कार चार्जिंग स्टेशन्स तयार केलेलं आहे। तर इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे मितेश मधुकर ठाकूर आणि वायरलेस कार चार्जिंग स्टेशन्स तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे भावेश येळे आणि त्या सहसोबतीला नमन मिश्रा। या दोघांनी मिळून वायरलेस कार चार्जिंग स्टेशन्स तयार केलेलं आहे। तर या संदर्भामध्ये सांगण्यात आलं हे एक मॉडेल सायन्सवर आधारित। तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी माहिती घेऊया की वायरलेस कार चार्जिंग स्टेशन्स। आता वायरलेस कार चार्जिंग स्टेशन्स म्हणजे काय, ते ही एक संकल्पना जी आहे ही एक संकल्पना उद्योन्मुख तंत्रज्ञान वर आधारित असलेली एक संकल्पना आहे। वायरलेस कार चार्जिंग म्हणजे कसं की कोणत्याही प्रकारचं केबल किंवा कोणत्याही प्रकारचं प्लग न लावता लोडने कार ही चार्ज होतात अशा प्रकारचं वायरलेस कार चार्जिंग स्टेशन्स तयार केलं आहे। म्हणजे मायकल फॅराडेचे जे तत्व आहे, प्रिन्सिपल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स, त्या प्रणालीवर आधारित एक हे कार चार्जिंग रोडवर स्टेशन्स तयार केलं आहे भावेश राजकुमार येळे यांनी। याची संकल्पना जी आहे की भविष्यामध्ये स्मार्ट रोड वायरलेस चार्जिंग रोड आपण तयार करू शकतो। आणि दुसरं एक या ठिकाणी मितेश ठाकूर यांनी तयार केलं आहे इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शिका, की जनरली शाळा महाविद्यालयामध्ये हॉस्पिटलमध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास, लहानातील लहान कणांचा अभ्यास करण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करून घेत असतो। आणि हे जे मायक्रोस्कोप तयार केलं आहे मितेश ठाकूर यांनी सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचं प्रोजेक्ट जो तयार केला आहे याची कार्यपद्धती या ठिकाणी आपल्याला मितेश ठाकूर सांगणार आहे। तर अशा प्रकारचं मॉडेल्स कोणकोणते लागणारे साहित्य आहे त्या साहित्याच्या संदर्भामध्ये मितेश ठाकूर आपल्याला सांगत आहे। याला लागणारे साहित्य कार्डबोर्ड आणि लेन्स, स्विच, बॅटरी, वायर इत्यादी साहित्य लागणार आहेत। याने आपण अनेक प्रकारचे बॅक्टेरिया पाहू शकतो, अनेक प्रकारचे सजीव सुद्धा बघू शकतो। स्मॉल ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास करण्याकरिता आपल्याला मायक्रोस्कोपची आवश्यकता भासते। अत्यंत लहानातील लहान कणांचा अभ्यास करण्याकरिता आपण मायक्रोस्कोपचा वापर करून घेत असतो। शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये विज्ञान या विषयाच्या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या परमानंट स्लाइड्स असतात, त्या स्लाइडचा अभ्यास करण्याकरिता आपण सूक्ष्मदर्शकाचा वापर करून घेत असतो।